नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। कांद्यासाठी पूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लांबलेल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याप्रमाणे अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। 18 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीची प्रक्रिया येत्या 25 मार्च पासून सुरू होऊन 27 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास 1 एप्रिल पासून महागणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावरील पथकारात 19% वाढ केली असून ही वाढ 1 एप्रिल पासून लागू होणार आहे। त्यामुळे सध्या नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना 4 चाकी वाहनांना 1080 रुपये पथकर मोजावा लागतो, तेथे आता 1 एप्रिल पासून 1290 रुपये पथकार पोटी खर्चावे लागणार आहे। पुण्याचा आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरामध्ये मिनी बसला भीषण आग लागून त्यात 4 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या तपासात काही भलतंच समोर आलं आणि संपूर्ण राज्य हादरलं। त्या मिनी बसला आग शॉर्ट सर्किट नाही तर चालकानेच आग लावली होती। कंपनीतील कर्मचारी त्रास देत असल्याने त्याने गाडीला आग लावल्याची माहिती आहे। या प्रकरणी मिनी बस चालक जनार्दन हंबर्डीकर याच्यावर गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय। जळगावच्या कानसवाला येथील माजी उपसरपंच युवराज कोडी यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार युवराज कोडी यांचं गुरुवारी रात्री 4 ते 5 जणांसोबत वाद झाला होता। या वादानंतर त्यांची हत्या करण्यात आली आहे। उपसरपंच युवराज कोंडी यांचा अज्ञात व्यक्तींकडून खून करण्यात आला असल्याची माहिती आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी आता अन्न व नागरी पुरवठा विभागाने 31 मार्च पर्यंतची मुदत दिली आहे। आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 66% शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी पूर्ण केली आहे। मेरा ई-केवायसी ॲप डाउनलोड करून घरबसल्या नागरिकांना कुटुंबियांचे केवायसी पूर्ण करणे शक्य होणार आहे। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 8.25 लाख असल्याची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासातून समोर आली आहे। त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक 18,000 रुपयांऐवजी केवळ 6,000 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी केवळ 500 रुपयेच महिलांच्या हाती पडू शकतात। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप काही सुटला नाही। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्री पदावर ठाम आहेत, मात्र याबाबत अद्याप निर्णय झाला नाही। अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवीन तोडगा सांगितलाय। रायगडचे पालकमंत्री पद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली। दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। या सुवर्णदुर्ग रोपवेला महायुती सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे। दापोलीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते मिहिर दीपक महाजन यांनी दिल्ली येथे नितीन गडकरी यांची भेट घेत दापोलीतील हरणे येथे गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा समुद्रावरून जाणारा रोपवे करण्याची मागणी केली होती। राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त रमेश कुमार जगन्नाथ धडील यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडले। विशेष म्हणजे रमेश कुमार धडील हे एका खासगी कार्यक्रमासाठी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे गेले होते। या कार्यक्रमात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून धडील यांना लाच घेताना पकडले। कसबा मतदारसंघात ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवरून आमदार हेमंत रासने यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्य केले आहे। रासने यांनी आपण आपल्या मतदारसंघात कधीही फ्लेक्स लावणार नाही असे जाहीर केले होते। तुम्ही नाही लावणार पण तुमचे अन्य पदाधिकारी लावतात, त्याचे काय करणार असा प्रश्न त्यांना राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।